गुणाचं विवरण करणारा अध्याय ना. तेव्हा 3 गुण, तेव्हा सत्वरजतम वगैरे आधी करून सत्वाच्या उन्नतीमध्ये कोणती लक्षणं होते? नाही का, सर्वद्वारेश्वर सर्वद्वारेषु प्रकाश आहे का. आणि तुमचा कोणता रजोगुण, सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाशो ज्ञानहि तदा वृद्धा निवृद्धं लोभप्रवृत्तिकारणं रजस्वेतानि जायन्ते अप्रकाशो अप्रवृत्तिश्च प्रमादो तमस्वेतानि जायन्ते. याच्यातला 2-3 होऊन गेले आपले. आता तमोगुणाचं सांगतात. कोणता गुण? त्यापासून 27 ना. त्याप्रमाणे आपल्या कार्याचा उमाडवला का विद्याचा माझं वैतही चिन्हाचा उदय आहे. माझा चिन्हाचा उदय म्हणजे तमोगुण वाढला म्हणजे कोणते आणि त्याच्याकडून होते याचा विचार इथे केला. त्याच्याकरता दृष्टांत, पांजळली बावटळी करी वेगळ वेटाळी तैसी विषय सरळी इंद्रियाला. जोराचा वारा आला त्याला ते सुनामी असं म्हणतात. ते केरबीर कुठं जातो? वर जातो. जोरात जर असलं तर माणूस सुद्धा वर जातो. बरोबर. झाडं मात्र त्याच्यात मुळ्यात असल्यामुळे झाडं जात नाही. आता झाडं गेले ते एक दृष्टांत. त्याप्रमाणे विषय सरळी इंद्रिय व्हावे. विषयामध्ये तो निहित आहे का विसिद्ध आहे याचा काही विचार करायला लावत नाही. अविवेक असं आहे का रे. सत्वगुणामध्ये काय विवेक आहे. विहित विषय सेवन होते. आणि तमोगुणामध्ये विहित पडे निषिद्ध आहे. पानी मिला तो रंग कैसा जिसमें मिलाएगा वैसा. पाण्याच्या रंगाप्रमाणे. दुसरा दृष्ट आहे ना, विषय परदाराधिक पडे परिविरुद्ध ऐसे ना पडे श्रेयचे नितोंडे संगचारी परदाराधिक पडे. आता व्यवहारच आहे. त्या विषयाच्या विषयी विहित आणि निषिद्ध. परदारा म्हणजे काय झालं? निषिद्ध. परदाराधिक पडे परिविरुद्ध ऐसे ना पडे. त्याला ते आपलंच वाटतं. हे दिसतं ना तुमच्या अलीकडे व्यवहारामध्ये पाहतो. एक स्त्री विषय घेतलेला आहे. कोणता? म्हणजे त्याला संस्कार नाही बरं का. केवळ मासावर भरलेला जो मनुष्य आहे तो निषिद्ध विषयामध्ये काय करतो? रममाण होतो. कोणत्या विषयात? निषिद्ध विषय त्याच्यामध्ये आम्ही एका यात्रेला गेलो होतो. पुढे त्याचे ड्रायव्हर होते. ते होते क्लिनर आणि ड्रायव्हर दोन्ही मुसलमानच होते. रात्री जेवायची वेळ आली. ते हॉटेल सगळे बंद होते. आणि मग एकाकडे जेवण होतं. त्या जेवणामध्ये पुरणाची पोळी आपली बरोबर नुसत्या गुळणी सहित नाही खायची. पुरणाची पोळी आपले वारकऱ्याची पुरणाची पोळी म्हणजे एक वाडा तर 5 वाढतात वारकरी. परातभर गुळणी असते. ते पोळ्या वाढल्या म्हणजे वर तरंगतात. मग चांगल्या प्रकारे त्यांना जेवायला घातलं तुपाची पोळी वगैरे. तरी ते लोक म्हणायला लागले आमचं जेवण झालं नाही. कशामध्ये रमतात? मांसाहारी लोक. शाकाहारीमध्ये काय होत नाही.
मग कोणत्या ह्याच्यात रमला? आता आपल्या हिंदू धर्मामध्ये दारू म्हणा किंवा मांस म्हणा हे विशेष विहित मानलं आहे का निषिद्ध आहे का नाही? पण तेच त्याला आवडत असते. कारण तमोगुण आहे ना, कोणता गुण आहे? विरुद्ध ऐसे नावडे मग शेळीचे आणि तोंडे संसारे. हे जे पशु आहेत ना त्याच्यामध्ये शेळी रात्रभर पाला खाते बरं का, तरी सुद्धा सोडली तरी कागदाला तोंड लावल. बरं जाऊ द्या, कागद दगडाला सुद्धा तोंड लावल. त्याप्रमाणे हा झाला दृष्टांत. सारखं त्याचा अर्थ असा घ्यायचा, केवळ विषयामध्ये रममाण होणार आहे. कशामध्ये? विषय म्हणजे साध्य, साध्य म्हणजे विषय. हा ठायवरी लोभ करी स्वैरत्वाचा राग आणि विटाळली लाभ ते जे जेवढे. अशा या आसक्तीमुळे खरी स्वैरत्वाचा राग, स्वैर वागणं. कशाला कोणतं वागणं म्हणतात? ज्या वागण्यामध्ये कोणत्याही प्रकारे विधी नाही त्याला कोणतं वागणं म्हणतात? मनमानीपणा. काय म्हणलं त्याला? 2 थापडा मारल्या. कशा करता मारल्या? हा म्हटलं आमच्या इच्छेकरता मारलं. स्वैर वागणं म्हणतात. काय म्हणतात? आहे का नाही? हॉटेलमध्ये जायचं आणि तिथलं काय माल बिल सगळं खायचा. हा म्हटलं बिल मागतो का? हे असं चाललं अलीकडच्या काळामध्ये. तेव्हा ते लोक पाहत असतात हॉटेलवाले, ते म्हणतात जाऊ दे गिऱ्हाईक जास्त गाठण्यात. त्याला स्वैरत्वाचा राब असं म्हणतो. विटाळली आड पडलिया उद्यम जाता फलतिया आणि प्रवृत्ती धनी हातून काढी. आड पडलिया एखाद्या व्यवहाराकरता निघाला, उद्यम जाता फलतिया जे शोभणार नाही असल्या प्रकारचे काय करतो? उद्योग करतो. सगळे उच्च जातीतला मनुष्य आहे, कुलातला मनुष्य आहे आणि भलतंच दुकान जर लावलं तर शोभते का? ब्राह्मण आणि मांसाचं दुकान लावलं जमेल काय? नाही का? म्हणजे काही नाही, आपलं पैसा करता काय करेल. मग आता दारूची दुकानं कशा करताय? बरं ते दुकान आहे लायसन्स काढून आणले बा. त्याला काही बोलू शकत. आणि इकडे सांगायचं माणसं दारू काय दारू पिऊ नये त्याच्यामुळे अपघात होतात. ड्रायव्हरने दारू पिणं म्हणजे गुन्हा आहे. ड्रायव्हरने दारू पिणं नाही आणि बायची ज्याने काय करायचं? खुशाल दारू प्यायची का? नियम असतो तो एका करता असतो का सर्वांच्या करता? मग ड्रायव्हर करताच तेवढं मद्य पिऊ नये हा नियम आहे आणि बाकीच्याने काय करायचं? आम्ही ते उज्जैनला गेलो होतो, सीतारामपुरा माहीत आहे, आणि तिथे कोणतं भैरव, मग त्याच्या दर्शनाला गेलो आम्ही. मग तिथे दुकान होती कशाची? दारूची. मग तरी ते काय करतात? लोक हाका मारतात आमच्या दुकानात आम्ही. मग ते लोक काय मारे बोले हे भगत आहे बोले, गम दिखता है बोले, ये दारू नाही पिएंगे. आणि काय असेल कोणा त्या भैरवाला दारू पाजायची बा. कशा लोकांनी विकत आणायची प्रसाद म्हणून कोणाला दारू पाजायची? अशा दारूबंदी होईल का वाढेल? नाही. देवीची एखादा प्रसाद का करावा अश्वमेध ऐसा आचार चंद्र घे. आपली ऐपत किती आहे हे न पाहतो ना भलत्याच धंद्यामध्ये काय नाही प्रवृत्त होय. नाही का? इकडे भीक मागतो आणि मनामध्ये विचार ठेवला 21 मजल्याची काय बरदाची आहे आणि इकडे काय मागतो. मला त्याच्यामध्ये
सफलता प्राप्त होईल की निष्फलता? म्हणजे निष्फल व्यवहार करतो. ज्या व्यवहारामध्ये स्वलाही दुःख आणि दुसऱ्यालाही एक नगरे चिरतावी, जळाशय जिरवावी आणि महावेणे लावावी नारावी. नगरेची आपली ऐपत कमी असताना देखील मोठ्या उद्योगधंद्यामध्ये प्रवृत्त होणं शक्य आहे का? या गोष्टी सरकारला जिथे जमू शकत नाही त्या गोष्टी आपल्याकडून होईल का? ऐसे अफाट कर्मी, अशा मोठ्या कर्मामध्ये आणि समारंभ उपक्रमी आणि दृष्टादृष्टकामी पुरे नव्हे. आरंभ करत असतो आणि दृष्टादृष्टकामी पुरे नव्हे. सारखं राहतं दृष्ट आणि दृष्ट. दृष्ट म्हणजे दृष्ट म्हणजे जे करणीय असेल त्याला दृष्ट म्हणायचं, आणि ज्याच्याविषयी शास्त्राने सांगितलं हे करू नये त्याला अदृष्ट म्हणायचं. पाप आणि पुण्य, पुण्योत्पत्तीला कारणीभूत असेल त्याला दृष्ट असं म्हणायचं, आणि ज्याच्या योगाने पापोत्पत्तीला कारणीभूत असेल त्याला काय म्हणायचं? अदृष्ट. मनुष्य देहातल्या या विधिनिषेध कर्मामुळे पाप पुण्याचा काय केलेला आहे? विचार केलेला आहे. पशुपक्षाला पाप पुण्याचा काय नाही. आपल्याच त्याच्यामध्ये हिंदू धर्मामध्ये केवळ पाप आणि पुण्याचा विचार आहे. बाकीच्या धर्मामध्ये पाप पुण्याचा काय नाही. इस्लाम धर्मामध्ये पाप पुण्याचा विचार असतात. सणाच्या दिवशी बकर मांस खाल्ला असतो का? आपल्या इकडे सणाच्या दिवशी मांसाचा पाहुणचार करत नाही का? कोणत्याच दिवशी करत नाही. अरे जाऊ दे. पाप पुण्याचा विचार फक्त हिंदू धर्मामध्ये आहे. हिंदू धर्म अखेरीस केला तर पाप पुण्याचा काय नाही. मनाला येईल तसे काय करा. एक 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 दृष्टांत येतो आणि सिद्धांत. सागरही सांडी पडे, आगे नलाय तीन कपडे, अनायसे अभिलाषी जोडे दुर्भरत्व. सागरही कमी पडेल. सागराची उपमा दिली आहे. किती जरी पाऊस पडला तरी सागराला कधी पूर आला आहे का? नाही का? त्याप्रमाणे म्हणलं याच्या कामामध्ये सागर सुद्धा काय पडेल इतक्या इच्छा याच्या ठिकाणी आहे. आगीनं लाय तीन कवडे, म्हणलं आगीमध्ये काही जरी टाकलं तरी ते शांत. याला आगीची सुद्धा उपमा देता येणार नाही. ऐसे अभिलाषी जोडे दुर्ग. असल्या प्रकारे ऐपत न पाहताना कोणत्याही कार्यामध्ये काय करणे, प्रवेश करणे. स्पृहा म्हणा पुढा, आशेचा घेजोडा. आशा कधीही संपत नाही. आशा असते नको. विषय नाही पण विषयाच्या विषयी असलेली आशा, तिला काय म्हणतात? माणूस पुष्कळ संकल्प करत असतो. सगळे संकल्प प्रारब्धाने पुढे हे जात असतात का? शक्य आहे का? नाहीतर मग विषमता आणि गरिबी राहिली. हे भौतिक शास्त्रामध्ये बा श्रीमंत असणं, गरीब असणं वगैरे आदी करून संबंध याला हे महत्त्व आहे. खरी श्रीमंती आणि खरी गरिबी जर जीवदशा ही गरिबी आहे, अलग लक्षात आहे. आणि मुक्तदशा ही श्रीमंती आहे. मग तो गरीब असो, श्रीमंत असो, आंधळा असो, पांगळा असो, कसाही असो, असं ज्ञान असेल तर तो खरा श्रीमंत आहे. आणि खरंही माझी मना नौका सारा. मग तो जाणे भक्तीचा आणि तोची दैवाचा बदल. भक्तिशास्त्रामध्ये श्रीमंत कोण? तो का म्हणे धन आणि ज्याचे नील नारायण, तो खरा श्रीमंत. बाकीचे श्रीमंत काय? हा जाई आणि इत्यादी वाढता राजी हे चिन्ह होती सांजी आणि तया माझी वेचे देह. अशा प्रकारे आणि चिन्हाचा उदय असताना प्रारब्ध संपलं. मग दुसऱ्या देहामध्ये
प्रवेश होत असतो. ज्ञान झाला, मुक्त झाला असेल तर त्याची सगळी जन्म नाही रे. आणि जोपर्यंत आणि मुक्त अवस्था होत नाही, ज्ञान होत नाही, तोपर्यंत पुनरपि जनन हा प्रवास संपत असतो का चालूच असतो. या देहातून त्या देहातून त्या देहातून त्या देहामध्ये हा प्रवास संपवायचा असेल तर मग ज्ञान आहे. ज्ञानादेव तर कैवल्यमिति शास्त्रेषु, त्याला मोक्ष असं म्हणत असतात. मोक्ष हा ज्ञानानेच प्राप्त होत असतो असा वेदांताचा काय सिद्धांत आहे. ज्ञानादेव तो इथे शास्त्रेषु. आगावाची परिवाराला आणि देई रिगे परी योनी मनुष्य योजनेची. जर काय करे काय परिवारालाही आणि दुसऱ्या देहामध्ये जात असतो. रिगे परी योनी मानुषीची. एखादा मनुष्य देहाचे सुद्धा हे सगळं इच्छा केल्याने मनुष्य देह प्राप्त होत नाही. म्हणलं मग पुढच्या वर्षी जन्म घ्यायचा कोणत्या देहात? इच्छा केली म्हणजे होत असते का? अगा कर्मे जाई अंतवती सुखदुःखी फळा ते तया व्हावे. एक तर ईश्वराच्या कृपेने मिळतं. काय करे संताची घरी माझं उपजवा नाही. पहिलं चरण काय हरिदासाची घरी. एक तर देवाची काय पाहिजे कृपा, तर मनुष्य मिळतो. नाहीतर कर्म वर जाण्या इतकं पुण्य नाही, खाली जाण्या इतकं मधल्या योनीमध्ये कोणता देव मिळतो? मनुष्य देव मिळतो. दुर्लभ आहे. सगळ्या देहामध्ये दुर्लभ देह कोणता आहे? दुर्लभ मानुष देह. दुर्लभम प्रेमे भेदत मनुष्यत्व मोक्षत्व आहे काय. बहुधा दिवसा फेरा नाही काय. आता मागोता येईल मागोदाचे नाटामध्ये सुंदर आहे. मागोदाचे जन्मभावाचे हे तो नागडे रेसायचे काय. सर्वाडेसे विकारी वसोपा राजबंदरी परी काया उधारी राहो. एखादा भिकारी आहे आणि राजाच्या जवळ जाऊन बसला. नरेंद्र काय मोदी जवळ जाऊन बसला. मग तो काय भिकारी काय राजा होत असतो का? अवधारी राजा होईल. बैल ते करवाडे न चुके काही न पुढे अन्याय जो का वराडे समर्थ आहे. समर्थाच्या घरचं लग्न जरी असेल पण ज्या गाडीला बैला जुंपलेले असतात त्याला पकवानाचा चारा देतं कोणी? त्याला शेवटी काय वैरणच आहे, कोरडी वैरण. त्याप्रमाणे कर्मजडाच्या ठाई किंबहुना होय देई. केवळ कर्म निषिद्ध कर्म ज्याच्या आणि ह्याच्यामध्ये आहे रजोबुद्धीच्या ठाई बुडवणे. मग त्याला जन्म कुठे मिळत असतो? केवळ निषिद्ध असे कर्म करणारे जे असतील त्याच्याच आणि योनीमध्ये काय मिळतो? जन्म मिळतो. 41 क्रमांकाची हो कर्मजडाच्या ठाई नाही हे बरोबर. म्हणून व्यापार आधी वसंत नाही देहा अनस्याच्या पानते. एका सारखे काही मंडळी असते ना, एखादा कुठेतरी एखादा सप्ताह करायचा असला, श्रीमंत माणूस असतो, म्हणलं आम्हाला सप्ताह आहे, तुम्ही हजर राहिलं तर फारच चांगलं आहे. तो काय म्हणतो देणगी घेऊन जा. काय घेऊन जा? म्हणलं तुम्ही या की. म्हणलं मरायला फुरसत कशाला फुरसत नाही. बघा म्हणायला लागले हा मागतोय तो दुकानात. म्हणलं किती 50 गिऱ्हाईक आणखी बरं आहे का? काही वेळ आहे का? सारखं क्रियेशिवाय दिवशी काय नाही. फक्त वेळ कुठे काढतो? लघवीला जायचं तसं
तेव्हाच फक्त काय काढतो, वेळ काढतो. तो सारखा काय होतो, अशाच्या योनीमध्ये त्याला जन्माला घालतो. असं सांगितलं. व्यापाराच्या हाती वसंतराय म्हणजे थोडासुद्धा वेळ त्याला एकांतवास माहिती नाही. अनायशा रात्री तैशाच्या पानतीचे झुंबे, अशाच्या याला त्याला पानतीचे झुंबे म्हणजे बैल असतात ना, मग एका बैलावर काम मागते का दोन, मध्ये झुंप जातात. त्याप्रमाणे कर्मजडाच्या ठिकाणी त्याला काय होतात, जन्म देतात. कर्मजडाच्या ठाई केवळ कर्म होय देई, ज्याच्या आणखी घराण्यामध्ये केवळ कर्माशिवाय दुसरे काही नाही, बात नाही, अशा ज्या आणखी घराण्यामध्ये त्याला जन्म प्राप्त होतो. मग तैसाची राज्य पुढती रजा सत्ववृत्ती गिळवणी उन्नती. आता कोणता कोण पड्याला तेच जे लिंगे देहाची सभाय सांगे ते परिसर सांगे शोध. तेव्हा त्याला कोणता जन्म मिळतो आम्ही तुला सांगतो, तू ऐक. तरी होय जैसे मन जैसे विचार चंद्रहीन रात्रीचे का गगन, ज्याच्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारे विवेक नाही. अमावस्येची रात्र कोणची रात्र आहे काय, आता हे नाही काय. कालची रात्र कुठली होती, शिवरात्रीची होती ना. ती प्रसिद्ध आहे ना, शास्त्राने विधान केलेलं आहे. सगळ्या रात्री झोपा, पण शिवरात्रीच्या जागृत रात्रीत काय करा, खरं ना. एक पसा पाणी दे साधारण केवळ काय करा, रात्री उपवास नाही, रात्री जागरण. एका बघ नाही बा, त्याच्यामध्ये बरं आपल्या आनंदाची गोष्ट आहे. प्रदक्षिणा केली ती म्हणजे नाही, सामान्य नाही, विशेष केले. विशेष समजते का, दररोज कोणती असते सामान्य, आणि रात्रीची कोणती होती बा. काहीतरी किती तास लागले मला, नाही म्हटलं किती तास लागले, 2 तास लागले का, बरं. ते म्हणजे एक मौनी बुवा आहे ना, तिथं नर्मदेची प्रदक्षिणा दंडवत करत करा, 3 प्रदक्षिणा केल्या. बघा हो ना, त्यांचं ते व्रतच आहे त्यांचं ते. यमुने आपल्या याच्याच काठावरती राहतो, नर्मदे. तरी होय ऐसे मन रविचंद्रहीन जैसे का गगन अवशेषे. अवशेषच्या रात्री जसं काही दिसत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनामध्ये कोणताच चांगल्याविषयी पुण्याविषयी विचार उत्पन्न होत नाही का. सूर्यही नाही आणि चंद्रही नाही, रात्रीमध्ये अंधाराशिवाय दुसरं काही नाही, राज्य आहे. स्फूर्तीहीन विद्वास विचाराची भास हारप येते. अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारे बाह्य संगती चांगली नाही, आताही मनामध्ये विचार आहे, अविचार आहे. अशा प्रकारे त्याच्या अंतःकरणामध्ये विचार नावाची आणि भावना उत्पन्न होत नाही. बुद्धी मेजविना धोंडी हा ठायवारी मवाळ सांडे. बुद्धी म्हणजे बरं का, दगडाला सुद्धा स्पर्श करते. ते म्हणजे रूढ अर्थ नाही घ्यायचा. एखाद्या माणसाचे बघा किती जरी सांगितलं तरी ऐकत नाही, म्हणजे काय दगडासारखी बुद्धी आहे का विचार. हा म्हणले हा विद्यार्थी आहे, मला धोंड्या असं म्हणत सुद्धा नाही. आता शिक्षकाने 1000 वेळा सांगितलं तरी काय होत नाही, समजतच नाही त्याला. शेवटी काय म्हणतात, तुझी बुद्धी कशी आहे,
दगडासारखी. दगडाला जसा पाझर फुटत नाही त्याप्रमाणे. नाठवो देशोधरी झाला दिसे. बरं का, स्मरण आणि कोणत्याही प्रकारे राहत नाही. त्याला विसर म्हणतात. काय म्हणतात? काही काही माणसं बघा, बाहेर किती 3 बाया भेटल्या, म्हणले वा एक एक आपल्या यजमानाचं सांगायला लागले. म्हणलं आमचे यजमानच आहे. बरं का, त्याला म्हणलं जेवणाची आठवण करून द्यावं लागते. जेवणाची आठवण नाही करून दिली आणि त्यांना जर विचारलं जेवण झालं का, तर म्हणायला लागले. म्हणजे जेवण जरी झालं नाही तरी काय म्हणतो, इतका विसर पडलेला. एक जण बाई म्हणायला लागली, म्हणजे तुम्हाला माहिती नाही, आमचं लग्न 50 वर्ष होऊन गेले, आमचं काय झालं. तरी म्हणायला लागले, मी जर गावाला गेले आणि पुण्याला जर घरी यायला लागले, आमचे यजमान विचारतात तू कोण आहे. याला जाऊ द्या, विस्मार म्हणतात त्याला. काय म्हणतात? विस्मरण म्हणतात. एक 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 दृष्टांत. आठव देशोधडी झाला दिसे. विवेकाचे आणि माझे, अविवेकाचे आणि माझे, सवाया शरीराचे, सगळा काय भरलेला आहे त्याच्यामध्ये? विवेक. नाही का? कुठे दिवस नसेल तर त्या घरामध्ये काय भरलेलं असं? अंधार. आणि एकले निघे पेदेजे मौंड एकटाच असतो. कधी इकडं जांभळ्या देतो, नाही तर या कडावरून त्या कडावर त्या कडावरून. अविवेकाचे झाले आचारभंगाची हाडे रूपते इंद्रिया पुढे बरी जरी तेनेकडे क्रिया जाय. आचारभंगाची हाडे जास्त विवरण करून सांगण्यासारखं नाही. पूर्वीच्या काळाचा वेगळा, आताचा काळ वेगळा. आचारभंगाचे म्हणजे ज्या आचाराच्या योगाने नाही का माणसाची चितू होत असते. म्हणलं काय त्या माणसाला म्हणायचं नाही का, नराधमाची आणखी पदवी दिली सुद्धा ती काय पडते? कमी पडते. अशा विचारामध्ये ज्याच्याकडून कृत्य होत असते नाही का. ते आपण ऐकलं होतं ना, कुठं पेपरात आलं होतं बघा, न सांगण्यासारखं. त्याच्याकरता बीडमध्ये काय झालं? आंदोलन झालं. याला कोणतं म्हणायचं? किंवा मनुष्य देहाला खाली सगळ्यांना लाज खाली मान घालावी लागेल अशी क्रिया होते. एकाला का सर्वाला? त्याच्या त्या क्रियेमुळे खाली काय घालावी लागते? मान घालावी. त्याला आचारभंगाची म्हणला. मरेच जरी त्यानेकडे फाशीची जरी शिक्षा दिली असली तरी सुद्धा तिचा दुष्कृत्य करणं पटत नाही. त्याची सांगतात बघा, एकाने काहीतरी खून केला त्याला कळवली फाशी द्यायची. मग त्याला फाशी वगैरे देतात ना, ते दिवसा नाही, मध्यरात्री असते. आणि मग त्याला फाशी द्यायचं त्या दिवशी. मग ते 2 वाजता म्हणा रात्री फाशी द्यायची. तत्पूर्वी त्याला विचारतात. काय विचारतात? तुला काय जेवण करायचं आहे का? आणखी काय त्याला विचारतात ना, तुझी काय इच्छा करणार? 2 तासानंतर राम बोला पाहिजे. मग त्याला त्यावेळेला विचारलं, म्हणलं तुला कशाची इच्छा आहे? त्याने सांगितलं, म्हणलं थोडी दारू दिली तर चांगलं. मरायला टेकला तर फाशी मिळणार. काय मिळणार? तरी इच्छा कशात आहे? निषिद्ध सेवनात. काय मिळत? असं आहे. दृष्टांताला म्हणा. आणि काही एक दिवशी दुष्कृती चित्त बोललाचे. बरं का, म्हणजे वाईट कार्य करण्याकरता त्याच्या ह्याच्यामध्ये आनंद होत असतो. दुष्कृती गुरु चित्त बोललाचे. दुष्कृत्य म्हणजे न शोभणारं जे कृत्य
त्याला दुष्कृत्य समजलं. आणि अंधारी देखणे जसे डोळ्याचे, एक डोळ्या नावाचा पक्षी असतो, त्याला अंधारी देखणे, दिवसा त्याचे डोळे जाते आणि रात्रीच्या याच्यामध्ये त्याचा काय होतं, निषिद्धाचे निधावे भरते बरे आहे. बरं का, निषिद्ध कर्म करण्यामध्ये एखाद्याचं जर भांडण होत असलं तर धावत जातो. भांडण मिटवत नाही, उलट वाढवत. एक दृष्टांत बरे हवे आणि त्याविषयी धावे घेती करणे. वाईटामध्ये त्याची आणि इंद्रिय आनंद मारत असतात. निषिद्धाचे धावे घेती करणे. मदिरा घेताना डोळे नाही का, एखादं दारू प्यायलेला मनुष्य त्याला सर्वस्वाचा काय पडतो, दोन आपल्याला एक दारुड्या चालला होता रस्त्याने, दारू चालल्यावर पण नागडा चालला होता. काय चालला होता, त्याला जाणीव नाही मी नागडा हो म्हणून. आणि जाणीव असेल तर त्याला दारू विसर नाही असं म्हणा. दारू काय पाडत असते, नागडा चालला पण मी नागडा चालला याचं ज्ञान नाही त्याला. दुसरा होता बघा दारुड्या, आणि तो त्याला म्हणला अरे तू काय माणूस आहे का, काय हैवान आहे का, काय कुशाल बाया माणसं अमुका तमुका, आणि कसा चालला म्हणला आहे का. मग म्हणायला लागले शोभत नाही तुला. म्हणलं तुला धोतर दिलं पाहिजे. मग आहे दारुड्याच होता कोण सांग जरा. त्याने आपल्या ढोंगणाचं धोतर सोडून दिलं. नेस म्हटलाय धोतर. अरे पण तो धोतर नेसतो पण तू नागडा झाला. त्याला अज्ञान समजलं. आपल्या कर्तव्याचा विसर ज्याच्या योगाने पडतो तमोगुण आहे. तमस्त ज्ञानजन्मेती मोहरम प्रमाद आळस निद्रावे तन्निबध्नाती. दृष्टांत मदिरा घेताना निष्प्रभेची बोले पिशी जैसे. वेडा मनुष्य जसा आणि काहीतरी बडबडतो त्याप्रमाणे चित्त गेले आहे परी उन्मनीत नव्हे. तमोगुण माणसाच्या चित्ताचा विसर पडत असतो. मग उन्मनी अवस्था समजा ती उन्मनी नव्हे. माल्ला तिथे जे मोहे माझी रेणी. त्याच्यामध्ये त्या तमोगुणाचा माज असतो. ज्याप्रमाणे दारूचा काय असतो माज असतो त्याप्रमाणे माझरेणी किंबहुना ऐशी ऐशी हे चिन्हे तमपोशी. तमोगुण काय करतो, असल्या प्रकारचा निषिद्ध व्यवहार त्याच्यामध्ये माणसाला प्रवेश करा. जै वाढे आयुष्यशी अपुरी आहे. ज्या वेळेला अशी दुष्चन्न वाढत असते त्यावेळेला कोणत्या गुणाचा आधिक्य आहे असं समजायचं, तमोगुणाचा आधिक्य आहे असं समजायचं. आणि याची होय प्रसंगे मरणाचे जरी पडे पांगे तरी ते तुळेने निघे तमे. मग आता प्रारब्ध आहे, ते प्रारब्ध संपायची वेळ आली, मरणाचे पडे खागे नाही का. या देहातून त्या देहात, त्या देहातून त्या देहात प्रारब्ध ते तुळेने निघायचे. कोणते देह प्राप्त होत असतात तमाचे. मनुष्य देह का, मनुष्य देह नाही. मग म्हणजे तमोगुणाने आणि असतात नाही. पशु पक्षी कृमी कीटक वगैरे तमोगुणापासून मिळणारे काय देह आहे. सत्वात संजय येते नाही का. सुचीनाम श्रीमताम गई हे सत्वगुणाने प्राप्त होतं. आणि मनुष्य देह त्याजगुणाने. आणि पशु पक्षी कृमी कीटक सर्प हे सगळे देह कशामुळे तमोगुणामुळे प्राप्त होतात. कशा प्रकारे राई पण पिजी साठवण या अंगात तुझी. एखादा राईचा दाना आहे आणि मग विरवडायत नाही तुझी पेरले तर तिला काय अमृताची फळं येतात बघा. जसं ज्याचं बीज असेल तीच फळं त्याला प्राप्त होत असतात. पै भोवनी दीपकलिका येरी आग विजो का जेतर आगे ससर का. एखादा दिवा आहे, आपण त्याला विजून दुसऱ्या घरी नेला, तिथे पेटवला
या घरी जो प्रकाश देत होता तोच प्रकाश कुठे देतो? दुसरीकडे. त्याप्रमाणे म्हणून तो माझी लोटे बांधून या संकल्पाचे, ज्याचे संकल्प सगळे तमोगुणाने युक्त आहे. देह लाय जाई मागवते तमाची होय. म्हणून हा देह जरी पडला तरी कोणत्या योनी प्राप्त होतात? तमोगुणाच्या, सत्वगुणाच्या नाही, रजोगुणाच्या नाही. बरं का? सात्विक माणसाला सत्वगुण, रजोगुणी माणसाला मनुष्य देहाची योनी का मग? नाही. मग कोणची योनी ते सांगतात. काय येणे बहुभवी तमवृद्धी मृत्यू लागे. तमगुणाच्या आधिक्यात जर त्याचा देह पडला तर तो पशु का पक्षी होय. ह्या योनीवर पशुची योनी आहे ना, त्याच्यात सरधरून अंडाच्या चाराच्या स्वेदाच्या उद्भिज पशुचंही गाय घ्यायची नाही. काय एखादी गायीची योनी आनंदाची योनी आहे पशुमध्ये. आणि गाढवाची योनी, गाढवाची कोणी पूजा करत असते का? जाऊ द्या. एकाने म्हटलं ना, म्हटलं का हो, एखाद्या माणसाला तुम्ही का चांगलं आचरण करत नसेल तर तुम्ही कशाची पदवी देता? गाढवाची पदवी देता. इतका आम्हाला नीट समजता का तुम्ही? म्हणायला लागले. म्हणले बा, आम्ही तंबाखूच्या जरी आणखी शेतात चढत असलो, नाही तंबाखूच्या शेतातून जात असलो तरी आम्ही त्या गुटख्याच्या पाण्याला काय लावत नाही. आणि माणसं म्हणला खुशाल घरी काय खातात आणि त्यांची पदवी वळून देतात. जाऊ द्या. अशा रीतीने पशु का पक्षी होय. हे सगळे देह जे आहे ना, हे सगळे पाप भोगण्याचे देह आहे. या देहामध्ये कुठं सुख असते का? नाही का? हे चार पाय, हे कुत्रा आहे, त्याला भूक लागत नाही का? मग त्यांना काही धान्य आणून स्वयंपाक करण्याची अक्कल आहे का कुत्र्याला? संपलं. हे सगळे असेच आहे देह. त्या अपूर्ण देह मिळतो, पण त्याच्यामध्ये सांग अवयव नाही, काय नाही. बैलाचे बघायचे, त्यांना पाय हात बोट आहे त्याचा. बरं पाय जरी आहे पण त्याला काही बोट आहे का तिथं? सगळे पापाच्या फळाची काय आहे का? काही समज पारतंत्र असते बघा. काय असते? जसा मालक ठेवेल. आणि उद्या शेतकरी पोसण्याच्या ऐवजी त्या गाडीला कुठे घेऊन जातो? कत्तर गाड्यात. त्या गाईला असं सांगता येते का मला कुठे नेता तुम्ही? स्वातंत्र्य आहे का परतंत्र आहे? कायदेसुद्धा बघा बरं का, जरी पारतंत्र्य आहे कोणाला, गुन्हेगाराला, तरीसुद्धा पोलिसाच्या हातात चक्कर मारतो, दम पडतो. अरे म्हणलं काय झाला, काय झाला? कैदी पळून गेला. हे पळून जाण्याची अक्कल पशुपक्षामध्ये आहे का? मग असल्या प्रकारचे जे देह आहे ते कोणाला कोणत्या गुन्हा मिळतात? नाही का? अप्रकाश प्रवृत्तीच्या प्रमाद तमस्येतानी जायते. अशा देहाची त्याला काय होते? मुक्त होतो का प्राप्ती होते? कर्मणच सुकृतस्य. आणि पुढे सात्विकम निर्मलम फलम रजसास्तु फलम दुःखम अज्ञानम तमस फलम. कर्मणच सुकृतस्य सात्विकम निर्मलम. सत्वगुणामध्ये जे काही कर्म केले जात असतं ते स्वभावता निर्मळ असल्यामुळे त्याच्याद्वारा प्राप्त होणारं जे फल आहे निर्मलम फलम म्हणजे सुख प्राप्त होते. रजसास्तु फलम दुःख. रजोगुणाच्या आधिक्यामध्ये कशाची प्राप्ती होते? दुःखाची प्राप्ती. आणि तमस असतं आहे ना. आणि अज्ञानम तमसम फलम. आणि तमाच्या आधिक्यामध्ये काय कशाची प्राप्ती होते? अज्ञान. सगळ्या दुःखाला कोण कारणीभूत आहे? आणखी त्याचा क्रमाक्रमाने काय केलेलं आहे?
वर्णन केलं आहे. त्याचा प्रकार आपण नंतर